किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। माढा लोकसभा मतदारसंघावर आता शेकापनं दावा केल्यानं महाविकास आघाडीमध्ये पेच वाढण्याची शक्यता आहे। यासाठी सांगोला येथे शेकापनं भव्य मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलंय। सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे। त्यामुळे माढ्यासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावेत असा डाव भाई जयंत पाटील यांच्याकडून टाकला जात असल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी दाखवली असतानाच जयंत पाटलांच्या दाव्यानं नवीन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। सोमवारी सांगोलामध्ये आमदार जयंत पाटील शेकापण येथे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात आमदार पाटील यांनी इंडिया आघाडीमधून माढा आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावे यासाठी आग्रही मागणी केली आहे। या मागणीमुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रासपाचे महादेव जानकर यांच्यानंतर आता नव्या पक्षाने दावा सांगितल्यानं माढ्याचा तिढा आणखीन वाढणार आहे। आमदार जयंत पाटील यांच्या दाव्यामुळे रासपासाठी मतदारसंघ सोडायची तयारी दर्शवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गोची होणार आहे। महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन धनगर समाज आपलासा करायची व्यूहरचना शरद पवारांची असल्याची चर्चा आहे। त्यामुळे महादेव जानकर यांना माढा सोडण्याची ऑफर दिली होती। आता याचा फायदा सुप्रिया सुळे यांच्या बारामतीसह इतर मतदारसंघात होऊ शकणार होता। मात्र आता भाई जयंत पाटील यांनी माढा मतदारसंघावर दावा केल्यानं आघाडीसमोरील अडचणी वाढणार आहेत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।